राजवीर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.4। परंतु प्रॅक्टिस सेट 1.4 पाहण्याच्या अगोदर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.4 ही कशावर डिपेंड आहे हे आपल्याला पाहावं लागेल। या अगोदर आपण रॅशनल नंबर म्हणजे काय, तो रॅशनल नंबर लाईनवरती शो करणे, कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर हे आपण पाहिलेलं आहे, किंवा डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर, असे 3 प्रॅक्टिस सेट पाहिलेले आहे आपण 3 पॉईंटवरती। आता शेवटची जी प्रॅक्टिस सेट आहे ही आहे इरॅशनल नंबर, म्हणजे याला मराठीमध्ये काय म्हणतात, अपरिमेय संख्या। अपरिमेय संख्या आणि रॅशनल नंबर म्हणजेच काय म्हणतो आपण, परिमेय संख्या। या ठिकाणी इरॅशनल नंबर म्हणजे अपरिमेय संख्या, परंतु अपरिमेय संख्या म्हणजे इरॅशनल नंबर कशाला म्हणायचं हे आपल्याला अगोदर समजून घ्यावं लागेल। पहा, या ठिकाणी मी √4 लिहिले, या ठिकाणी √9 लिहिले, √16 लिहिले, √25 लिहिले। म्हणजे हे जे मी अंडररूटमध्ये लिहिलेले आहेत ह्या सर्वांची आपल्याला स्क्वेअर रूट काढता येतात, म्हणजे ते वर्गमूळ काढता येतात। म्हणजे हा 4 हा कितीचा वर्ग आहे, म्हणजे आपल्याला ह्या √4चं वर्गमूळ निघेल, म्हणजेच काय असेल 2 असेल। हे कितीचं वर्गमूळ आहे, 9चं वर्गमूळ किती निघणार आहे, म्हणजे हा कितीचा वर्ग आहे तर 3चा वर्ग आहे। नंतर √16 म्हणजे वर्गमूळ काय निघेल, याचं स्क्वेअर रूट काय निघेल 4 निघेल, आणि √25चं स्क्वेअर रूट काय निघेल 5 निघेल। म्हणजे आपल्याला हे जे नंबर आहेत √4, √9, √16, √25 हे यांचे आपल्याला स्क्वेअर रूट काढता येतं। जर स्क्वेअर रूट काढता येत असेल तर अशा नंबरला कोणते नंबर म्हणायचं, रॅशनल नंबर म्हणायचं। कोणते, रॅशनल। हे झाले रॅशनल नंबर। परंतु आपल्याला काय पाहिजे, इरॅशनल पाहिजे। आपण पाहतोय रॅशनल म्हणजे ज्यांचं स्क्वेअर रूट काढता येतं असे, आणि आपल्याला पाहिजे इरॅशनल। मग इरॅशनल नंबर कोणते असतात, या ठिकाणी मी इरॅशनल घेतो, इरॅशनल नंबर म्हणजे याला काय म्हणतो आपण, अपरिमेय संख्या। अपरिमेय म्हणजे काय, आता ज्याप्रमाणे आपण ज्यांचं स्क्वेअर रूट काढता येते, ज्यांचं वर्गमूळ काढतो त्यांना रॅशनल म्हणतो, पण ज्यांचं वर्गमूळ काढता येत नसेल त्यांना काय म्हणायचं, मग इरॅशनल नंबर म्हणायचं, म्हणजेच अपरिमेय। ज्याप्रमाणे √2, आता हे √2 आहे, हा √2 म्हणजे 2 कशाचा वर्ग आहे का, तर नाही, कारण आपल्याला याचं स्क्वेअर रूट काढता येत नाही। नंतर √3 हे सुद्धा आपल्याला काढता येत नाही, ह्याचं वर्गमूळ 3चं सुद्धा। नंतर √5, √6, √7, √8, √10 हे जे वेगवेगळे नंबर आहेत की ज्यांचा आपण स्क्वेअर रूट काढू शकत नाही, कोणतेही असतील परंतु त्यांचं स्क्वेअर रूट काढू शकत नाही, अशा नंबरला कोणते नंबर म्हणायचं, इरॅशनल नंबर। आणि रॅशनल नंबर म्हणजे कोणते, ज्याप्रमाणे आपण अगोदर रॅशनल नंबरची डेफिनेशन आपण सुरुवातीला काय पाहिली होती, द नंबर इन द फॉर्म ऑफ n/n अशा रूपात असतो, त्याला काय म्हणतो आपण, रॅशनल नंबर। ती सुद्धा डेफिनेशन आहे आणि ही सुद्धा डेफिनेशन आहे की कोणती डेफिनेशन, की ज्यांचं स्क्वेअर रूट काढता येतं, द नंबर हुज स्क्वेअर रूट इज नोन ॲज रॅशनल नंबर, आणि ज्याचं स्क्वेअर रूट माहीत नसतं त्यांना काय म्हणायचं, इरॅशनल नंबर। हा आहे दोघांमधला फरक। तर आपण असे जे नंबर आहेत हे नंबर आपण रॅशनल नंबर लाईनवरती दाखवले आहेत। म्हणजे 2 आपल्याला माहिती आहे नंबर लाईनवरती, म्हणजे आपण नंबर लाईनवरती 2 हे दाखवू शकतो। या ठिकाणी समजा 0 असेल, हे 1 असेल, 2 या ठिकाणी आहे, 2 आहे म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, 2 म्हणजेच काय, √4, म्हणजे आपल्याला √4 हे नंबर लाईनवरती दाखवता येते। √9 पण दाखवता येते, कारण √9 म्हणजे कोणत्या ठिकाणी असणार आहे, 3 या ठिकाणी असणार आहे। √16 पण दाखवता येईल, परंतु हे जे यांचे काय करता येतात, आपल्याला स्क्वेअर रूट काढता येतात, म्हणून हे नंबर लाईनवरती दाखवता येतं। परंतु यांचे स्क्वेअर रूट काढता येत नाहीत, मग हे नंबर लाईनवरती कसे दाखवायचे, तर हे आता पाहणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये। म्हणजे आपल्या प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये काय करायचे, जे इरॅशनल नंबर आहेत म्हणजे अपरिमेय संख्या आहेत, या कशावरती दाखवायच्यात, आपल्याला नंबर लाईनवरती दाखवायच्यात। ओके, तरी थोडीशी आपल्याला कॉम्प्लिकेट वाटेल तुम्हाला, आतापर्यंत यामध्ये काही झालेलं नाही, थोडंसं अवघड वाटेल, पण थोडीशी प्रॅक्टिस केल्यानंतर आणि व्यवस्थित लक्ष दिलं तर आपल्याला इरॅशनल नंबर हे नंबर लाईनवरती कशा प्रकारे दाखवतात हे आपल्याला माहीत होईल। त्यासाठी आपल्याला कंपास, स्केल आणि प्रोटेक्टर हे साहित्य लागणार आहे। तर आपण पाहूया प्रॅक्टिस सेट 1.4। चला, यानंतर आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.4। आता प्रॅक्टिस सेट 1.4साठी आपल्याला एक क्वेश्चन दिलेलं आहे, आणि क्वेश्चनवरून आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, म्हणजे कृती दिलेली आहे, त्या ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे। तर पाहू आपण क्वेश्चन काय दिलेलं आहे ते, द नंबर √2 इज शोन ऑन द नंबर लाईन। आपल्याला सांगितलं आहे की एका नंबर लाईनवरती काय केलेलं आहे, √2 हा नंबर शो केलेला आहे। स्टेप्स आर गिवन टू शो √3 ऑन द नंबर लाईन युजिंग √2। तर आपल्याला √3 हा काय करायचा आहे, ह्या नंबर लाईनवरती दाखवायचा आहे। आपल्याला दिलेला आहे √2, या ठिकाणी दिलेला आहे √2 नंबर लाईनवरती, आणि आपल्याला सांगितलं की काही स्टेप्स ह्या दिलेल्या आहेत, पण कशासाठी दिलेल्या आहेत, टू शो द √3 ऑन नंबर लाईन। आपल्याला काय करायचं आहे, √3 हा या नंबर लाईनवरती शो करायचा आहे, त्यासाठी आपल्याला काही टिप्स दिलेल्या आहेत। फिल द बॉक्सेस प्रॉपरली अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटी। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे जे काही ठिकाणी बॉक्सेस दिलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला प्रॉपर नंबर लिहायचा आहे, किंवा लिहायचं आहे त्या ठिकाणी, आणि आपल्याला काय करायचं आहे, हे ॲक्टिव्हिटी कंप्लीट करून हे आपल्याला ड्रॉ करायचं आहे। तर आपल्याला
पाठीमागे दिलेले आहे ॲक्टिव्हिटीमध्ये मी बोर्डवरती तिथं सर्व लिहिलेलं आहे क्वेश्चन ज्याप्रमाणे दिलेलं आहे ते. फर्स्ट काय दिलेलं आहे इथं सुरुवातीला मी शॉर्टमध्ये क्वेश्चन लिहिलं आहे कंप्लीट द ॲक्टिव्हिटी म्हणून फक्त. फर्स्ट पॉईंट आपल्याला पेज नंबर 6वरती दिलेला आहे. फर्स्ट पॉईंट काय दिलेला आहे द पॉईंट क्यू ऑन द लाईन. पॉईंट क्यू म्हणजेच कोणत्या ठिकाणी आहे पॉईंट क्यू या ठिकाणी आहे. पॉईंट क्यू ऑन द लाईन शोज द नंबर. या क्यूच्या ठिकाणी कोणता पॉईंट आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. मग क्यूच्या ठिकाणी कोणता पॉईंट आहे ते आपल्याला डॅश दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे √2 ते आपण त्या ठिकाणी कंप्लीट केलं. पुढे म्हणजे पॉईंट क्यूच्या ठिकाणी काय आहे √2. पुढे अ लाईन परपेंडिक्युलर टू द नंबर लाईन इज ड्रॉन थ्रू पॉईंट क्यू. परंतु नंतर काय केलेलं आहे हा जो पॉईंट क्यू आहे ह्या पॉईंटमधून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केलेली. परपेंडिक्युलर म्हणजे या ठिकाणी अँगल कितीचा असणार आहे या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल असणार आहे. म्हणजे ही लाईन प्रोटॅक्टरच्या सहाय्याने म्हणजे कोन मापकाच्या सहाय्याने 90 डिग्रीचे अँगल लाईन काढलेली आहे. परंतु ही लाईन काढताना ह्या √2मधून काढली. परंतु ही लाईन किती उंचीची घेतली ते आपल्याला पुढे दिलेली आहे. त्याची हाईट दिलेली आहे. ड्रॉन थ्रू द पॉईंट क्यू. पॉईंट आर इज ॲट युनिट डिस्टन्स फ्रॉम क्यू ऑन द लाईन. आणि हा जो आर आहे हा क्यूपासून किती अंतरावरती आहे युनिट डिस्टन्स. युनिट म्हणजे एकक. युनिट म्हणजे एकक असतं म्हणजे एक असतो. म्हणजेच एकक म्हणजेच किती जेवढं शून्यापासून 1चं अंतर आहे तेवढंच अंतर कितीचं आहे ह्या आरपासून √2चं अंतर आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला हे दिलेलं आहे. या ठिकाणी म्हणजे जेवढं अंतर 0पासून 1 आहे तेवढंच अंतर कुठे आहे 0पासून हे म्हणजे आरपासून क्यू म्हणजे ही उभी रेषा जी आहे तिचं अंतर किती आहे हे जेवढं अंतर आहे 0पासून 1चं तेवढंच अंतर ह्या उभ्या रेषेचं आहे. आणि नेहमी ही उभी रेषा जी काढायची आहे त्यावेळेस ते अंतर किती असायला पाहिजे 0पासून 1 हे जे अंतर असणार आहे तेवढंच अंतर हे उभ्या लाईनचं असणार आहे. पुढे आपल्याला आणखी काय सांगितले पुढे म्हणजे राईट अँगल ट्रायंगल ORQ म्हणजे या ठिकाणी ORQ हा राईट अँगल ट्रायंगल होईल. पण केव्हा मिळेल ऑब्टेन बाय ड्रॉईंग सेगमेंट OR. ही OR जर आपण जोडून घेतली तर आपल्याला काय मिळेल हा एक राईट अँगल ट्रायंगल. पहा अगोदर काय होती नंबर लाईन त्यावरती आपल्याला √2 दिलेला होता. √2मधून आपण काय काढली एक लाईन व्हर्टिकल लाईन काढली उभी लाईन काढली आणि ती किती होती परपेंडिक्युलर लाईन होती. कोणाला ह्या नंबर लाईनला परपेंडिक्युलर म्हटल्यानंतर 90 डिग्री आला. आणि ह्या RQ जे आहे हे अंतर किती घेतलं उभ्या लाईनचं अंतर जेवढं अंतर 0पासून 1चं आहे तेवढंच अंतर कुठे घेतलं ह्या क्यूपासून आरपर्यंत. आणि नंतर काय करायला सांगितलं आपल्याला हे आर आणि ओ जोडून घ्या म्हटले. आणि यापासून आपल्याला काय एक तयार झाला या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल तयार झाला म्हणजे काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. आपल्या डायग्राममध्ये दिसत आहे तो. पुढे सांगितलेले लेंथ OQ इज इक्वल टू √2 म्हणजे ओपासून क्यूपर्यंत हे अंतर किती आहे या ठिकाणापासून इथपर्यंत 1 आहे. परंतु ओपासून या क्यूपर्यंत म्हणजे या ठिकाणापर्यंत हे अंतर किती आहे √2 हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. लेंथ QR म्हणजे क्यूपासून आर हे आपल्याला माहिती आहे. हे आपण किती घेतलं होतं 1 युनिट घेतलेलं होतं. हे अंतर हे किती होतं अंतर 1 युनिट म्हणजे हे अंतर काय झालं 1 झालं. म्हणजे या ठिकाणी 1 घेतलेलं आहे. बाय पायथागोरस थेरम राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय वापरता येईल पायथागोरस थेरम वापरता येईल. आपल्याला पायथागोरस थेरम स्टँडर्ड 7th म्हणजे इयत्ता 7वीमध्ये झालेला आहे त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. मग पायथागोरस थेरम करताना आपण काय करतो हायपोटेनस स्क्वेअर घेतो. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर. म्हणजे हायपोटेनस म्हणजेच कोणता घेता येईल जी 90 डिग्री आहे त्याच्या समोरची साईड म्हणजेच कोणती OR त्या साईडचा स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी काय होईल कोणाचा स्क्वेअर झाला OR स्क्वेअर झाला. म्हणजे हायपोटेनस OR स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग साईड 2 साईड राहिल्या कोणती राहिली एक OQ राहिली आणि दुसरी RQ ह्या 2 साईड राहिल्या. म्हणजेच या ठिकाणी OQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर हे आपल्याला दिलेलं आहे. पुढे मग आपल्याला किमती ठेवायच्यात बरोबर म्हटले या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. पुढे OQ स्क्वेअर म्हटले OQ स्क्वेअर OQ कोणत्या ठिकाणी आहे OQ मग याचं माप माहिती आहे आपल्याला OQ किती आहे √2. मग आपल्याला या ठिकाणी काय लिहावं लागेल √2 आणि त्याचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचं आहे. पुढे प्लस या ठिकाणी QR किती आहे QR म्हणजे हे आहे QR हे आहे 1 या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे ते QR 1 आहे म्हणून. तर आपण या स्क्वेअरला सोडवणार ह्या √2चा स्क्वेअर म्हणजेच काय होतो पहा √2 मल्टिप्लाय √2 स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर आपण किती वेळा घेतो ते 2 टाइम्स घेतो. म्हणजेच √2 मल्टिप्लाय √2 2 मल्टिप्लाय 2 काय होणार √4 आणि √4चं तर स्क्वेअर रूट निघतं आहे. √4चं स्क्वेअर रूट म्हणजेच किती 2 ह्या 4चं वर्गमूळ येईल म्हणजे किती राहिले 2 म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय लिहिता येईल 2. हे आपल्याला तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की कशा प्रकारे तयार होतं ते. प्लस या ठिकाणी 1चा स्क्वेअर केला तर काय राहणार आहे तो 1 राहणार आहे. म्हणजेच 2 + 1 किती मिळाले 3 मिळाले. परंतु या साईडला काय होते
ओ आर स्क्वेअर होते, म्हणजे ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला काय मिळाले 3. परंतु या ठिकाणी स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूचं काय घ्यावं लागेल, टेकिंग स्क्वेअर रूट म्हणावं लागेल. टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजे ह्या 3चं स्क्वेअर रूट निघणार नाही, म्हणून हे कशामध्ये राहील, √3 राहील, कारण त्याचं स्क्वेअर रूट निघत नाही. म्हणजे ही स्टेप कशा प्रकारे झाली पहा, या ठिकाणी लेंथ ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू किती आले होते 3, परंतु आपण या ठिकाणी काय म्हटले, टेकिंग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर हा वर्ग निघून जाईल, म्हणजे राहील काय, ओ आर इज इक्वल टू ह्या 3चं स्क्वेअर रूट निघणार नाही, म्हणून ते कशामध्ये राहील, √3. तर ती स्टेप आपण या ठिकाणी केलेली आहे. त्या डायरेक्ट आपल्याला एक स्टेप दिली, ती स्टेप दिलेली नाही आपल्याला, डायरेक्ट दिल्यामुळे काही वेळेस लक्षात येणार नाही, म्हणून मी ती साईडला स्टेप केलेली आहे. पुढे हे झाली ओ आरची लेंथ म्हणजेच किती आली, √3. या ठिकाणी ओ आर म्हणजे हे माप मिळाले आहे आपल्याला ओ आर, आणि हे किती आहे, √3. हे आपल्याला माहीत झालं होता की ओ आर हे किती आहे, √3. परंतु हे √3 आपल्याला इकडे नाही दाखवायचं, आपल्याला कुठे दाखवायला सांगितलं आहे, हे √3 ह्या नंबर लाईनवरती दाखवायचं आहे. ज्याप्रमाणे √2 असेल, √2 झाल्यानंतर काय येणार आहे पुढे, √3, म्हणजे हे √3 या ठिकाणी कुठेतरी पाहिजे. तर आपल्याला हे दाखवायचं आहे, हे जे √3 आहे हे जे माप आहे हे कुठे दाखवायचे, या ठिकाणी दाखवायचे, या नंबर लाईनवर दाखवायचे. ते कशा प्रकारे दाखवायचं, तर ते दाखवण्यासाठी आपल्याला एक शेवटचा पॉईंट दिला आहे. यामध्ये काय सांगितले पॉईंटमध्ये पहा, ड्रॉ अँड आर्क म्हटलं आहे, एक आर्क ड्रॉ करा म्हणजे कंस काढा म्हटलं आहे, विथ सेंटर ओ, आणि सेंटर काय घ्यायचं आहे त्यावेळेस, ओ घ्यायचं आहे, म्हणजे यावरती कंपास ठेवायचं आपल्याला ओवरती, अँड रेडियस ओ आर, आणि अंतर किती घ्यायचं आहे, ओ आर, म्हणजे ही रेडियस घ्यायची. मार्क द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन अँड आर्क ॲज सी, आणि ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे आपल्याला आता यूज करायचा आहे कंपासचा, तर आपण कंपासचा यूज करताना काय करणार आहोत, आपल्याला कंपासचं टोक कुठे ठेवायला सांगितलेलं आहे, सेंटर कुठे घ्यायला सांगितलं आहे, ओवरती घ्यायला सांगितलं, तर आपण हा ओवरती घेऊ, म्हणजे कंपासचं टोक हे कुठे राहील, ओवरती. मी या ठिकाणी कंपासचं टोक ओवरती ठेवतो आहे, आणि नंतर आपल्याला अंतर किती घ्यायचं आहे, जे आपण काढलेलं आहे √3 हे अंतर घ्यायचं आहे, आणि हे अंतर आपल्याला कुठे दाखवायचं आहे, हे अंतर या ठिकाणी आपल्याला एक आर्क घ्यायचं आहे. हे अंतर आपण अगोदर फिक्स करतो मी या ठिकाणी, आणि हे जे अंतर आहे हे अंतर आपल्याला इकडे खाली घ्यायचं आहे या ठिकाणापर्यंत. म्हणजे पहा आपण काय केलेलं आहे या ठिकाणी, हे QR म्हणजे जे आपण अंतर काढलं होतं √3 हे काढलं होतं, परंतु हे जे अंतर आहे हे आपल्याला कुठे दाखवायचं आहे, या नंबर लाईनचं दाखवायचं आहे. म्हणजे आपण काय केलं, हे कंपास या ओवरती ठेवून आर एवढं अंतर घेतलं, आणि ह्या आरमधून जाणार आहे काय काढला, आर्क काढला, आणि हा खाली कुठपर्यंत घेतला, तो नंबर लाईनमधून जाईपर्यंत तो खाली घेतला. म्हणजे या ठिकाणी तो नंबर लाईनमधून गेला, म्हणजेच त्या पॉईंटला आपल्याला नाव काय द्यायला सांगितलेलं आहे, त्या पॉईंटला सी हे नाव द्या म्हटले, म्हणजे या ठिकाणी काय नाव द्यायला सांगितले, सी, आणि ह्या सीच्या ठिकाणीच काय आहे, √3 आहे. तर हे √3 कशामुळे येईल, तर पहा √3 म्हणजे अंतर कोणतं आहे, √3 म्हणजे या ठिकाणी √3 म्हणजेच कोणतं, ओ आर आहे, म्हणजे ओ पासून आर. तर आपण हे अंतर जे वरती होतं हे आपल्याला कुठे पाहिजे होतं, नंबर लाईनवरती पाहिजे होतं, म्हणून आपण हे अंतर खाली घेतलेलं आहे. कशा प्रकारे घेतले पहा, या ठिकाणी ओ पासून आर हे अंतर हे एवढं आहे या ठिकाणी, तर आपण हे जर मोजलं तर हे सुद्धा किती येणार आहे, तेवढंच आहे. म्हणजे हे वरतीचं अंतर आपण कुठे घेतलेलं आहे, खाली घेतलेलं आहे. म्हणजेच हे जे आपण पाहिलं की √3 हे अंतर वरती होतं, हे नंबर लाईनवरती घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे √3 हे या नंबर लाईनवरती दाखवता येईल. नेक्स्ट क्वेश्चन इज सेकंड नंबर क्वेश्चन. द क्वेश्चन नंबर सेकंड इज गिवन दॅट शो √5 ऑन द नंबर लाईन. आता आपल्याला काय दाखवायचं आहे, √5 हे नंबर लाईनवरती दाखवायचे आहेत, आणि √5 हा इरॅशनल नंबर आहे, म्हणजेच √5चं काय निघणार नाही, आपल्याला स्क्वेअर रूट माहीत नाही किंवा काढता येत नाही, म्हणून आपण हा इरॅशनल नंबर आहे असं म्हणू, आणि हा नंबर लाईनवरती दाखवायचा आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे नंबर लाईनवरती दाखवताना, आता अगोदरच्या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला कंप्लीट ॲक्टिव्हिटी करायची होती, म्हणजे आपल्याला ऑलरेडी दिलं होतं त्या ठिकाणी, म्हणून आपण फक्त ते नंबर लाईनवरती दाखवलं, परंतु या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारे सॉल्व करायचं आहे. तर या ठिकाणी सॉल्व करताना सुरुवातीला पहा, या ठिकाणी मी अगोदर सांगितलं आहेच की √1 म्हणजेच किती असतं, √1 याचं स्क्वेअर रूट काय येणार आहे, 1 येणार आहे. √4 याचं स्क्वेअर रूट काय निघणार आहे, 2 येणार आहे. म्हणजे √3 याचं स्क्वेअर रूट काय निघणार आहे, सॉरी √9 म्हणजेच काय निघणार आहे, 3. म्हणजे हे दोन्ही पण सारखेच आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी 1 आहे त्या ठिकाणी काय आहे, √1 आहे, ज्या ठिकाणी 2 आहे त्या ठिकाणी काय आहे, √4 आहे, ज्या ठिकाणी 3 असणार आहे त्या ठिकाणी काय असणार आहे, √9 असणार आहे. तर आपल्याला या ठिकाणी दाखवायचे √2 म्हणजेच काय आहे, √4, म्हणजे आपल्याला लक्षात 2 घेणार आहेत, त्या ठिकाणी काय आहे, 2च्या ठिकाणीच काय आहे, √4, म्हणजे याच ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे, या ठिकाणीच √4 हे लक्षात ठेवायचं आपल्याला. हे √4 कोणत्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी 2 आहे त्याच ठिकाणी काय आहे, √4 आहे, हे लक्षात ठेवायचे. आणि ज्या ठिकाणी 3 असेल त्या ठिकाणी काय असेल, √9 असेल, ज्या ठिकाणी 1 असेल त्या ठिकाणी √1 असणार आहे. म्हणजे हे 1च्या ठिकाणी काय आहे,
1 आहे. तर आपल्याला म्हणजेच 1 √1चं स्क्वेअर रूट 1च येणार आहे. तर आपल्याला दाखवायचं आहे √5. तर आपल्याला √5 दाखवण्याच्या अगोदर आपल्याला असं पाहायचं आहे की 5च्या अगोदर अशी कोणती संख्या आहे का की त्याचं स्क्वेअर रूट काय करता येईल, आपल्याला काढता येईल अशी संख्या शोधायची. मग 5च्या अगोदर कोण आहे? 5च्या अगोदर √4 आहे. मग √4चं स्क्वेअर रूट निघतं का? ह्या √4चं स्क्वेअर रूट 5च्या अगोदर 4 आहे, तर याचं स्क्वेअर रूट निघतं. म्हणजेच किती आहे? 2. म्हणजे आपल्याला हे 2 पर्यंतचं अंतर हे काय करायचं आहे, या नंबर लाईनवरती घ्यायचं आहे. म्हणजे आपण 0पासून कुठपर्यंत अंतर घेणार? या 2 पर्यंत. या ठिकाणी 2 पर्यंत अंतर मिळालं. म्हणजेच 2 पर्यंत मिळालं म्हणजेच काय मिळालं आपल्याला? √4. म्हणजे √5 हा कोणाच्या पुढे असणार आहे? √4च्या पुढे असणार आहे. म्हणजे जो 5 येणार आहे या ठिकाणी √4 आहे या ठिकाणी, तर याच्या पुढे हा कोण येणार आहे? √5 येणार आहे. त्याच्या अगोदर काय असणार आहे? √3 असणार आहे. कारण हे √3, √4, √5 अशा प्रकारे पुढे वाढत जाणार आहेत. म्हणजे √5 हे कोणाच्या पुढे असणार आहे? या 2च्या पुढे. म्हणजेच √4च्या पुढे काय येणार आहे? √5. परंतु कोणत्या ठिकाणी आहे ते माहीत नाही. तर आपण या ठिकाणी एक नाव देऊ काहीतरी त्या पॉईंटला, ज्या ठिकाणी आपण तो √4 घेतलेला आहे. समजा या ठिकाणी O आहे, या ठिकाणी आपण याला नाव देऊया P. हा जो पॉईंट आहे या पॉईंटला काय नाव दिलं? P. तर आपण पाहू आता आपण P जो आहे त्या Pच्या ठिकाणी आपल्याला एक उभी लाईन काढायची आहे, परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे. म्हणजेच आपण त्या ठिकाणी प्रोटेक्टरचा वापर करून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करू. मी या ठिकाणी कंपासच्या सहाय्याने प्रोटेक्टरच्या सहाय्याने एक 90 डिग्रीचा अँगल काढतो. पहा या ठिकाणी हा प्रोटेक्टर आहे. प्रोटेक्टर या ठिकाणी ठेवलेला आहे मी. आणि 90 डिग्री कोणत्या साईडनं मोजणार? कोणत्याही साईडनं मोजलं तरी आपल्याला 90 डिग्री काढता येईल. या ठिकाणी सेंटरला आहे 90 डिग्री. म्हणजे या ठिकाणी मी या ठिकाणी मार्क केलं त्याला आणि स्केलने आपण यामधून जाणारी काय करू? एक लाईन ड्रॉ करू. आणि ही लाईन कशी असणार आहे? परपेंडिक्युलर लाईन असणार आहे. ओके, ही झाली परपेंडिक्युलर लाईन. हे आपल्याला स्केल आणि कंपास प्रोटेक्टर याचा यूज या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपण एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली. आणि आपल्याला अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये मी सांगितलं होतं की नेहमी व्हर्टिकल लाईनमध्ये किती मेजर असणार, त्याचं माप किती असणार? जेवढं अंतर 0पासून 1 आहे म्हणजे युनिट डिस्टन्स असणार. युनिट डिस्टन्स म्हणजेच किती? ह्या 0पासून 1. आता हे कंपासमध्ये तुम्हाला काय करायचे? हे 0पासून 1 हे अंतर मोजायचं आहे. या ठिकाणी 0पासून 1 हे अंतर या ठिकाणी कंपासमध्ये घ्यायचं आहे. कंपासचं टोक तुम्हाला ह्या 2वरती ठेवायचं आहे. आणि हे जी वरती लाईन काढलेली आहे त्या लाईनवरती काय काढायचं? एक मार्क करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय मिळेल? हे जेवढं अंतर आपण 0 इकडे घेतलेलं आहे, 0पासून 1 आहे तेवढंच अंतर कुठे घेतलं? या Pपासून वरतीपर्यंत. त्याला आपण एक नाव देऊ काहीतरी त्या पॉईंटला एक नाव देऊया काहीतरी. समजा त्याला Q नाव दिलं तर तो पॉईंट काय येणार आहे? Pपासून या ठिकाणी हा पॉईंट काय झाला? Q पॉईंट झाला या ठिकाणी. नंतर आता आपल्याला काय करायचं आहे? म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार आहे? पहा नंतर आणखी आपल्याला काय करता येईल? या ठिकाणी O आणि Q हा सुद्धा काय करायचा आहे? जोडून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी O आणि Q हे जोडून घेतो. या ठिकाणी O आणि Q, या ठिकाणी हे O आणि Q मी हे हाताने जोडलेले आहेत. आता हे O आणि Q जोडून घेतले. पहा या ठिकाणी OQ हे अंतर मिळालं. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी एक राईट अँगल ट्रायंगल तयार होईल. तर या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल कोणतं तयार होईल? या ठिकाणी आपण हे ठेवतो मी असंच. या ठिकाणी घेऊ इन राईट अँगल्ड ट्रायंगल. इन राईट अँगल्ड ट्रायंगल. पहा आपण सुरुवातीला काय केलं? पहा ज्या ठिकाणी ज्याचं स्क्वेअर रूट निघतं आहे तो नंबर घेतला म्हणजे फिक्स केला. 4चं स्क्वेअर रूट निघतं आहे म्हणजे 2. म्हणून आपण 2च्या ठिकाणापासून एक व्हर्टिकल लाईन घेतली. आणि ती उभी लाईन काढताना किती अंतर घेतलं? नेहमी 0पासून 1 जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर वरती घ्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जेव्हा आपण हे 0, 1, 2 हे जे अंतर घेतो या ठिकाणी काय असणार आहे? 0च्या लेफ्ट साईडला -1 असणार आहे. म्हणजे हे 0पासून 1, 0पासून -1, ह्या 1पासून 2 हे जे सर्व अंतर आहेत हे समान अंतर पाहिजेत. कमी जास्त अंतर नको. जर कमी जास्त अंतर झालं तर आपल्याला हे मग चुकू शकतं. मग त्यामुळे जेवढं 0पासून 1 अंतर आहे तेवढंच 1पासून 2 तेवढंच 2पासून 3 तेवढंच अंतर 0पासून -1 पर्यंत या साईडला पण पाहिजे. म्हणजे हे सर्व अंतर कसे पाहिजेत? सारखे पाहिजेत. म्हणजे हे आपण 0, 1 युनिट जे आहे हे आपण वरती घेतलेलं आहे. हे अंतर नेहमी किती असणार? 1 युनिट असणार आहे. तर या ठिकाणी घेतलेलं आहे 1 युनिट. नंतर आपल्याला पाहायचं आहे इन राईट अँगल ट्रायंगल. आपल्याला काय काय माहिती आहे? पहा OP हे अंतर माहिती आहे. ओपासून P पर्यंत म्हणजे लेंथ OP म्हणू. आणि OP हे अंतर किती आहे? ओपासून P पर्यंत. या ठिकाणी कोण आहे? √4 आहे. म्हणजे ते अंतर किती आहे? √4. आणि √4चं स्क्वेअर रूट माहिती आहे आपल्याला. म्हणजेच √4चं स्क्वेअर रूट म्हणजे किती आहे? या ठिकाणी 2 आहे. म्हणजेच आपण त्या ठिकाणी OP किती घेऊया? 2 घेऊया. नंतर ह्या Pपासून Qचं अंतर माहिती आहे आपल्याला. PQ किती घेतलेलं आहे आपण? लेंथ
पी क्यू म्हणू, लेंथ पी क्यू इज इक्वल टू 1 आणि आपल्याला ओ क्यू हे अंतर माहिती आहे का? हे अंतर माहीत नाही आपल्याला, तर आपल्याला लेंथ ओ क्यू काढायचे म्हणजे या ठिकाणी लेंथ ओ क्यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता हे मी फर्स्ट एक्झाम्पल आहे म्हणून सॉल्व करून दाखवतो आहे. नंतर हे नाही सॉल्व केलं, डायरेक्ट एक्झाम्पल जरी आपण सॉल्व केलं किंवा नंबर लाईनवरती दाखवले तरीसुद्धा चालतील. तर आपण या ठिकाणी पायथागोरस थेरम यूज करायचा आहे पुन्हा एकदा. बाय पायथागोरस म्हणूया, बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय आहे? हायपोटेनस स्क्वेअर. मग हायपोटेनस कोणता आहे त्यामध्ये? एकदा मी थेरमचं लिहितो सेंटेन्स ते. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर. हायपोटेनस म्हणजेच कोणता असतो? हे 90च्या समोरची साईड म्हणजेच कोणती साईड आहे? ओ क्यू. म्हणजेच सुरुवातीला काय लिहिणार आपण? लेंथ ओ क्यू स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 कोणती घ्या? एकतर ओ पी घ्या किंवा पी क्यू घ्या. समजा आपण ओ पी घेतली, ओ पी ब्रॅकेट स्क्वेअर, या ठिकाणी स्क्वेअर आहे. साईड 2 आपण पी क्यू घेऊ, या ठिकाणी सुद्धा स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर केला. या ठिकाणी यांचे माप लिहूया. आपल्याला ओ क्यू तर काढायचं आहे म्हणजे हे आहे तसं ठेवावं लागेल. ओ पी या ठिकाणी माहिती आहे आपल्याला किती आहे? 2 स्क्वेअर प्लस पी क्यू पण माहिती आहे. पी क्यू किती आहे या ठिकाणी? 1 स्क्वेअर. मग 2चा स्क्वेअर काय होईल? 4 प्लस 1चा स्क्वेअर 1 म्हणजे टोटल किती झाली? 5. म्हणजे याचा अर्थ काय झाला की हे या ठिकाणी काय आहे? ओ क्यू स्क्वेअर. तर मी राहिलेलं आन्सर या ठिकाणी घेतो इकडे. लेंथ ओ क्यू स्क्वेअर इज इक्वल टू किती आले? 5 आले. टेकिंग स्क्वेअर रूट, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यायचे. टेकिंग स्क्वेअर रूट, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यायचं आहे. वर्गमूळ घेतल्यानंतर या साईडचा वर्ग कॅन्सल होईल म्हणजे ओ क्यू, परंतु 5चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणजे ते काय राहील? स्क्वेअर रूटमध्ये 5 राहील. म्हणजे या ठिकाणी ओ क्यू हे अंतर किती आलेलं आहे? √5. म्हणजे आपल्याला ओ क्यू हे अंतर जे आहे, ओ क्यू हे अंतर किती दाखवायचं आहे? √5. परंतु हे ओ क्यू आपण वरती घेतलं, आपल्याला ह्या √5 हे कुठे दाखवायचं आहे? ऑन नंबर लाईन. म्हणजे आपल्याला हे जे अंतर आहे हे या ठिकाणापासून खाली घ्यायचं आहे. मग हे खाली कशा प्रकारे घेणार? ज्या प्रकारे आपण एक्झाम्पल 1मध्ये पाहिलं होतं त्याच प्रकारे सुरुवातीला आपल्याला कंपासचा वापर करावा लागेल. बघा या ठिकाणी पायथागोरसचा वापर करून आपण ते अंतर कोणतं आहे ते काढलं, हे ओ क्यू, आणि ते काय करायचं आता? नंबर लाईनवरती घ्यायचं आहे. तर हे ओ या ठिकाणी ठेवलेलं आहे कंपास आणि आपण घेतो अंतर या ठिकाणा एवढं. या ठिकाणापासून हे अंतर आपल्याला अशा प्रकारे काढता येईल. ओके, तर हे आपल्याला एक आर्क मिळणार आहे. म्हणजे हे लाईननं काय केलं? एक नंबर लाईन आहे, हा जो आर्क आहे तो हा आर्क या ठिकाणी एकमेकांना मिळाला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मिळाला त्याच ठिकाणी काय आहे? √3 आहे. कारण √5 आहे. हे √5 म्हणजे पहा, आपण जर हे कंपासमध्ये मोजलं, जेवढं अंतर वरती आहे ओपासून पीपर्यंत तेवढंच अंतर काय मिळणार आहे? ओपासून या √5पर्यंत मिळणार आहे. म्हणजेच तेच अंतर आपण काही दाखवलेलं आहे? नंबर लाईनवर दाखवलं आहे. अशा प्रकारे आपल्याला हा जो इरॅशनल नंबर आहे हा कशावरती दाखवता येईल? नंबर लाईनवरती दाखवता येईल. चला यानंतर आपण पाहतो क्वेश्चन नंबर 3. आणि क्वेश्चन नंबर 3 हा आपल्याला दिलेला आहे शो √7 ऑन नंबर लाईन. शो √7 ऑन नंबर लाईन. आता या ठिकाणी आपल्याला √7 हा नंबर लाईनवरती दाखवायचा आहे. तर √7 दाखवण्याच्या अगोदर आपण नंबर लाईन काढलेली आहे. नंबर लाईनवरती 0 या ठिकाणी 0 1 2 3 4 लेफ्ट साईडला -1. आता पहा या ठिकाणी मी -1कडे जास्त अंतर घेतलेलं नाही आणि 0 आपण सेंटरलाच घ्यावा असंही काही नसतं. आपण ज्या ठिकाणी 0 घेतो त्यापासून राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर असतात, लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर असतात. आपल्याला निगेटिव्ह नंबरची गरज नाही, त्यामुळे आपण निगेटिव्ह नंबर जास्त घेत नाहीत. आपल्याला कोणती गरज आहे? पॉझिटिव्ह नंबरची. ज्या प्रकारे आपण पॉझिटिव्ह नंबर दाखवतो √7, त्याच प्रकारे जर आपल्याला निगेटिव्ह नंबर असतात तर आपण तो नंबर लेफ्ट साईडला दाखवला. तर ज्याप्रमाणे आपण राईट साईडला प्रोसिजर करतो तशीच प्रोसिजर लेफ्ट साईडला करायची आहे. ठीक आहे, तर आपल्याला √7 हे दाखवायचं आहे. त्यासाठी आपण हे सर्व जे अंतर आहे 0 पासून 1, 1 पासून ते 2, हे अंतर आणि या ठिकाणचं अंतर, हे सर्व अंतर समान आहेत, इक्वल आहेत आणि तुम्ही सुद्धा घेताना ते समानच घ्यायचे. नंतर या ठिकाणी आपल्याला √7 ऑन नंबर लाईन, तर आपण विदाऊट कॅल्क्युलेशन हे अंतर या ठिकाणी दाखवणार. सुरुवातीला √7च्या अगोदरची अशी नंबर शोधायची की त्या नंबरचं स्क्वेअर रूट निघेल. तर √7च्या अगोदर काय आहे? तर आपल्याला पाहावं लागेल. √7चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणजे √6. √7च्या अगोदर √6चं सुद्धा स्क्वेअर रूट निघत नाही. पाहावं लागेल त्या अगोदर √5चं सुद्धा स्क्वेअर रूट निघत नाही. नंतर आहे √4 आणि √4चं स्क्वेअर रूट किती आहे? 2. म्हणजेच आपल्याला अगोदर जे
एक आपण क्वेश्चन 2मध्ये केलेलं आहे तेच यामध्ये सुद्धा करायचं आहे, आणखी त्याच्या पुढे सुद्धा सॉल्व करायचं आहे. तर अंडर रूट आपल्याला 4 मिळालं आणि 4चं स्क्वेअर रूट किती आहे 2, म्हणजे आपल्याला पॉईंट हा आपल्याला कोणत्या ठिकाणी फिक्स करावा लागेल 2 या ठिकाणी फिक्स करावं लागेल. म्हणजेच आपण या ठिकाणी समजा पॉईंट आपण घेतला O, हा O पॉईंट आहे म्हणजे या ठिकाणी 0 आहे, किंवा याला आपण नाव देऊ A, या ठिकाणी A पॉईंट आहे. आणि आपण पॉईंट कोणता घेतला आता 2 हा फिक्स केलेला आहे आणि त्या ठिकाणाला नाव देऊ आपण B. समजा या ठिकाणाला आपण नाव दिलं B, किंवा हे नाव मी या ठिकाणी देतो B, म्हणजे 2 हे B आहे. म्हणजेच या ठिकाणी कोणता पॉईंट आहे अंडर रूट 4 हा पॉईंट आहे आणि त्याचं स्क्वेअर रूट किती आहे हे 2 आहे. तर आपण या ठिकाणी हे B हा घेतलेला आहे. तर सुरुवातीला आपली फर्स्ट स्टेप काय असते की जेव्हा आपण हा फिक्स पॉईंट करतो तेव्हा त्या ठिकाणापासून एक व्हर्टिकल उभी लाईन घेतो आणि उभी लाईन घेताना आपल्याला 90 डिग्री परपेंडिक्युलर लाईन घ्यायची आहे. म्हणजे आपण सुरुवातीला त्याचा प्रोट्रॅक्टरचा यूज करून त्या ठिकाणी आपण 90 डिग्रीला मार्क करू. समजा या ठिकाणी 90 डिग्री आले तर स्केलच्या सहाय्याने या 90 डिग्रीमधून जाणारी एक रे काढून घेऊया. म्हणजेच या ठिकाणी ही लाईन अशा प्रकारे येईल, आपल्याला काढता येईल. ठीक आहे. तर ही लाईन कशी आहे या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे, म्हणजे या ठिकाणी B अंडर रूट 4, म्हणजे ह्या Bच्या ठिकाणी परपेंडिक्युलर नाही. हा B जो आहे तो या ठिकाणी आहे, 2 सुद्धा या ठिकाणी आहे आणि अंडर रूट 4 सुद्धा याच ठिकाणी आहे. म्हणजे तीनही पॉईंट एकाच ठिकाणी दाखवले. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कंपासमध्ये युनिट अंतर घ्यायचं आहे. आपल्याला माहिती आहे की हे जे अंतर असतं हे नेहमी किती असतं, जेवढं अंतर 0 पासून 1 आहे तेवढंच अंतर या B पासून वरती असणार आहे. म्हणजेच आपण कंपासमध्ये काय करूया, ते अंतर घेऊया, पाहू किती येतं ते. या ठिकाणी मी कंपास घेतलेला आहे, हे अंतर मी या ठिकाणी घेतो, हे अंतर कंपासमध्ये मोजलेलं आहे आणि हेच अंतर मी या ठिकाणी घेतो. म्हणजे हे अंतर या ठिकाणी एक मार्क मिळेल आपल्याला. ओके. आणि त्या पॉईंटला नाव देऊया आपण C. म्हणजे या ठिकाणी A, या ठिकाणी B आणि या ठिकाणी काय मिळालेलं आहे आपल्याला पॉईंट C मिळालेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण आर्क काढलेला आहे या ठिकाणी, त्या ठिकाणी आहे पॉईंट C. नंतर आपण पॉईंट तो जॉईन करून घेणार आहोत. कोणता पॉईंट जॉईन करणार आहोत आपण, हा A आणि C, म्हणजे आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मिळेल. तर यासाठी मी या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करतो. लाईन ड्रॉ Aमधून Cपर्यंत, म्हणजे AC ही आपल्याला सेगमेंट ड्रॉ करता येईल. म्हणजे या ठिकाणी ही लाईन ड्रॉ करता येईल आपल्याला AC. लाईन ड्रॉ करताना मिस्टेक्स वगैरे होऊ द्यायचे नाहीतर आपली डायग्राम पुन्हा चुकू शकते थोडीफार. या ठिकाणी AC ही आपण लाईन ड्रॉ केलेली आहे. म्हणजेच आता आपल्याला अंडर रूट 4 झाल्यानंतर आपल्याला नंतर पुढचा कोणता पॉईंट मिळणार आहे, हे जे अंतर असणार आहे हे अंतर कोणा एवढं असणार आहे, अंडर रूट 5 एवढं. कारण अंडर रूट 4च्या नंतर काय मिळणार आहे आपल्याला, अंडर रूट 5. हे आपण कशा प्रकारे येईल, तर एक्झाम्पल 2मध्ये आपण क्वेश्चन नंबर 2मध्ये हे सॉल्व करून पाहिलं होतं. तर त्यावेळेस ते अंतर किती आलं होतं, अंडर रूट 5 आलं. तर आपल्याला हे अंडर रूट 5 जे आहे हे आपल्याला कोणते पुढे दाखवायचं आहे, हे नंबर लाईनवरती दाखवायचे आपल्याला. कारण अंडर रूट 7 हा डायरेक्ट दाखवता येणार नाही. अंडर रूट 7 दाखवण्याच्या अगोदर आपल्याला काय दाखवावं लागेल, अंडर रूट 6, आणि अंडर रूट 6च्या अगोदर अंडर रूट 5 दाखवावं लागेल. म्हणजे आपल्याला अगोदर अंडर रूट 5, नंतर अंडर रूट 6 आणि नंतर अंडर रूट 7 अशा आपल्याला स्टेप्स आहेत. तर आपण हे दाखवताना आपण काय करणार आहोत, अगोदर जे प्रोसिजर केली तेच Aच्या ठिकाणी कंपास ठेवून हे अंतर किती घेणार, AC या ठिकाणचं अंतर घेणार. तर या ठिकाणी मी AC हे अंतर घेतलेलं आहे आणि या Cमधून जाणारे काय काढणार आहोत आपण, या ठिकाणी एक आर्क काढणार आहोत. या ठिकाणी एक आर्क काढलेला आहे. म्हणजे हा आर्क ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी कोणता पॉईंट असणार आहे हे आपल्याला नोट करावं लागेल त्या ठिकाणी. म्हणजेच ज्या ठिकाणी या ठिकाणी हे मिळालेलं आहे त्या ठिकाणी कोणता पॉईंट आहे, अंडर रूट 5. हे झाला अंडर रूट 5. या ठिकाणी मी अंडर रूट 5 हे नाव देतो. हे अंडर रूट 5 झालं. यानंतर दाखवायचं आहे आपल्याला अंडर रूट 6. परंतु अंडर रूट 6 दाखवण्यासाठी आता आपल्याला सिंपल आहे. सिंपल काय आहे की आपल्याला ज्या ठिकाणी अंडर रूट 5 मिळालेलं आहे त्याच ठिकाणी त्याच्या पुढेच काय असणार आहे, अंडर रूट 6 असणार आहे. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या ठिकाणी अंडर रूट 5 मिळाला होता त्या ठिकाणी हे प्रोट्रॅक्टर ठेवायचे आणि आपल्याला पुन्हा एकदा ज्याप्रमाणे आपण ही BC ही उभी लाईन घेतली होती त्याचप्रमाणे आता या अंडर रूट 5मधून जाणारी आपल्याला उभी लाईन घ्यायची. तर या ठिकाणी आपण पुढचं नाव देऊ, दुसरा एक पॉईंटचं नाव देऊ याला. समजा हा अंडर रूट 5 जो आहे हा B घेतला होता, हा C आहे. आपण या ठिकाणी अंडर रूट 5च्या ठिकाणी नाव देऊया D हे नाव दिलं. मग Dमधून जाणारी आपण एक उभी लाईन काढणार आहोत. त्यासाठी पुन्हा आपल्याला प्रोट्रॅक्टर ठेवावं लागेल आणि आपल्याला अँगल हा कितीचा घ्यावा लागणार आहे, 90 डिग्री. तर या ठिकाणी समजा 90 डिग्री येईल. तर स्केलच्या सहाय्याने पुन्हा ते अंतर जोडून घेऊया. म्हणजे हे D आणि हे उभी लाईन त्याला एक नाव देऊया आपण उभ्या अंतराला, त्या या ठिकाणी काढून घेतलेलं आहे. तर आपल्याला पुन्हा एकदा युनिट अंतर घ्यायचं आहे. युनिट म्हणजे जेवढं अंतर 0 पासून 1चं घेतलं होतं तेवढंच अंतर पुन्हा या ठिकाणी घ्यायचं आहे. म्हणजे हे अंतर आपण इथलंही मोजून घेऊ शकतो, 0 पासून 1 मोजून घेऊ शकतो, किंवा हे B पासून
सीपर्यंत, कारण हे सुद्धा अंतर आपण 1 युनिट घेतलं आहे, ते सुद्धा अंतर आपल्याला या ठिकाणी 1 युनिट पुन्हा एकदा घ्यायचं आहे. तर हे अंतर या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी आपण त्या पॉईंटला नाव देऊया. समजा त्या पॉईंटला नाव काय देता येईल आपल्याला, हा ABC झाला, या ठिकाणी D झाला, तर या ठिकाणी आपण नाव देऊया E. तर नंतर आपल्याला पुन्हा ज्याप्रमाणे आपण A आणि C हे दोन जोडले होते, त्याप्रमाणे आपल्याला A आणि E हे पुन्हा आणखी काय करायचे, त्या ठिकाणी जोडायचे आहेत. म्हणजेच पुन्हा आपल्याला काय मिळेल, या ठिकाणी AE जोडायचं आहे. म्हणजे या ठिकाणी मी जोडतोय, या ठिकाणी AE. हे अंतर आपल्याला अशा प्रकारे जोडता येईल. ठीक आहे. या ठिकाणी आपण AE हे अंतर जोडलेलं आहे. पुन्हा AE अंतर म्हणजेच कोणतं अंतर असणार आहे, हे आपण A पासून E काढलं, हे म्हणजेच काय असणार आहे, √6. ज्याप्रमाणे √5 होतं, नंतर काय असणार आहे, √6. पुन्हा हे √6 जे आहे हे आपल्याला काय करायचं आहे, हे अंतर खाली घ्यायचं आहे. त्यासाठी पुन्हा आपल्याला कंपासचं टोक A वरती आणि एक टोक कुठे घ्यावं लागेल, आता आपण C वरून तर काढलेलं आहे, आता कुठून काढायचं आहे, E वरून. म्हणजे आपण E वरती ठेवून एक आर्क या ठिकाणी काढणार आहोत खाली. ओके. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एका ह्या नंबर लाईनला ह्या कंसानं छेदलेलं आहे. पुन्हा या ठिकाणी आपल्याला काय नाव द्यायचं आहे त्याला, या ठिकाणी √5 झाल्यानंतर पुढे काय असणार आहे, या ठिकाणी √6. या ठिकाणी आपल्याला √6 मिळालं. परंतु आपल्याला √6 दाखवायचं नाही, आपल्याला दाखवायचं आहे √7. म्हणजे पुन्हा एकदा ज्याप्रमाणे आपण 5मधून उभी लाईन घेतली, त्याचप्रमाणे आणखी √6मधून जाणारी एक उभी लाईन घ्यायची. म्हणजेच पुन्हा आणखी प्रोटेक्टर ठेवून आपल्याला कितीचा अँगल काढावा लागेल, कितीचा अँगल मार्क करावा लागेल, 90 डिग्री. म्हणजे या ठिकाणी ठेवलं आणि या ठिकाणी आपण 90 डिग्रीला मार्क करूया, या ठिकाणी 90 डिग्री. पुन्हा एक स्केलच्या सहाय्यानं व्हर्टिकल लाईन काढू, ही लास्ट टाईम आहे आता. नंतर या ठिकाणी आपल्याला √7 मिळून जाईल. तर या ठिकाणी स्केलच्या सहाय्यानं आपण एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करू. पुन्हा कंपासच्या सहाय्यानं आपल्याला ते मेजर घ्यायचं आहे. हे मेजर किती आहे, उभ्या लाईनवरती आपल्याला नेहमी किती घ्यायचं असतं, तर हे 1 युनिट. म्हणजे ज्या ठिकाणी अगोदर घेतलं होतं आपण तेवढंच अंतर या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे हे या ठिकाणी मिळेल. ओके. आता याला नाव दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल. तर आपल्याला पुन्हा हे जे मिळालेलं अंतर आहे, हे या ठिकाणचा पॉईंट, म्हणजे याला आपण जर समजा नाव दिलं, या ठिकाणी E दिलं होतं, मी याला नाव देतो X. या ठिकाणचा पॉईंट जो आहे तो X, आणि या ठिकाणी याला नाव देऊ आपण Y. ओके. तर आपण हे XY उभे काढून घेतले, हा परपेंडिक्युलर असणार आहे, हा नेहमी परपेंडिक्युलर आहेत या सर्व लाईन. तर आपल्याला पुन्हा A आणि X हा पुन्हा आणखी जोडायचा आहे. म्हणजे आपण काय करणार, या ठिकाणी A आणि X जोडून घेणार. त्यासाठी आपल्याला एक लाईन काढावी लागेल, ती लाईन या ठिकाणामधून जाईल. तर या ठिकाणी मी ही लाईन ड्रॉ करतो आहे √7साठी. या ठिकाणी ही लाईन √7साठी. ओके. तर ही Aमधून जाणारी आणि Xला जोडणारी ही एक लाईन काढली. पहा, एक मग √5 होती सुरुवातीची, नंतर √6 होती, नंतरची काय असणार आहे, √7 असणार आहे. म्हणजे पुन्हा √7 आपल्याला खाली घ्यायचं आहे नंबर लाईनवरती. पुन्हा कशाचा वापर करणार, आणखी पुन्हा कंपास. हे कंपास कुठे ठेवणार, एक टोक A वरती आणि दुसरं टोक कोणत्या ठिकाणी ठेवावं लागेल आपल्याला, X या ठिकाणी. आणि X वरती ठेवून आपल्याला या ठिकाणामधून जाणारी काय काढावं लागेल, एक आर्क काढावं लागेल, म्हणजेच कंस काढावं लागेल. आणि हा जो कंस ज्या ठिकाणी एकमेकांना मिळेल त्या ठिकाणीच काय असणार आहे, कोणता पॉईंट असणार आहे, हा कंस ज्या ठिकाणी नंबर लाईनला मिळेल त्या ठिकाणीच काय असणार आहे, √7. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय मिळालेलं आहे, √7. अशा प्रकारे नंबर लाईनवरती आपल्याला काय दाखवता येईल, √7. पद्धत सोपी आहे, फक्त लक्षात काय ठेवायचं आहे की जो नंबर दाखवायचा आहे त्याच्या अगोदरचा नंबर असा कोणता आहे की त्याचं स्क्वेअर रूट निघते, म्हणजे वर्गमूळ निघते. आणि त्या ठिकाणापर्यंत आपल्याला त्या ठिकाणापासून उभी लाईन काढायला सुरुवात करायची आहे. म्हणजे आपल्याला √4 मिळाला होता, त्याचं स्क्वेअर रूट 2, म्हणजे हे 2 या ठिकाणी आहे. त्या ठिकाणापासून आपण उभी लाईन काढली, पण उभी लाईनचं अंतर किती घेणार, 90 डिग्री लाईन काढायची, परपेंडिक्युलर काढायची आहे ती. आणि त्या लाईनचं अंतर किती घेणार, 0 पासून 1. जेवढे अंतर, आणि हे अंतर घेताना आपण नेहमी इक्वल घेतलेले आहे, त्यामुळे आपल्याला हे डायग्राम काय येणार आहे, बरोबर येणार नाही. तर काय वेळेस काय होईल की आपण जर ही लाईन व्यवस्थित नाही काढली, अंतर जर सारखे घेतलं नाही, तर ह्या 3च्या पुढे √7 जाईल. मग 3च्या पुढे जर गेलं तर मग चुकलं, कारण 3 म्हणजेच काय असणार आहे या ठिकाणी, √9. म्हणजे √5, √6, √7, √8 हे कुठे असायला पाहिजे, 2 आणि 3च्या मध्ये असायला पाहिजे. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला ही प्रॅक्टिस सेट 1.4 ही आपल्याला कंप्लीट करता येईल.